आजकाल आहे ना, पार्सलवाला जो डिलिव्हरीवाला बॉय असतो ना, त्याला सांगायची गरज लागत नाही की मी ऑफिसमध्ये मला पार्सल आणून द्या म्हणून, कारण त्याला माहीत असते मी एनी टाईम ऑफिसमध्ये असते. रविवार असो की काही असो, मग तो डायरेक्ट ऑफिसमध्ये येऊन मला पार्सल घेऊन जातो. आणि मी ह्या पार्सलसाठी जवळजवळ 5 ते 6 महिने झालं मी वाट बघते. म्हणजे माझा हा ट्रायपॉड मला मागवायचा होता भरपूर दिवसापासून, पण जर आला ना तर त्याची क्वालिटी चांगली भेटत नसं किंवा डॅमेज भेटत असं, किंवा तिकडली तिकडंच 7-8 वेळेस तर असं झालं की तिकडली तिकडंच माझे जे काही डिलिव्हरी आहे ती कॅन्सल झाली होती. सो मी खरंच खूप सॅड व्हायचे. आणि आज फायनली मला खूप छान माझ्या मनासारखा ट्रायपॉड भेटलेला आहे, ॲल्युमिनियमचा आहे. नंतर घरी आल्याच्या नंतर मी ऑफिसमध्येच तो ट्रायपॉड चेक केला होता. मला काही दम निघलं नाही. घरी आल्याच्या नंतर मग एवढं छान वातावरण, एवढं मस्त वातावरण होतं की चहा प्यायची इच्छा झाली. चहा पिले आणि नंतर शेंगदाण्याचं कूट बनवलं. आणि नंतर आहे ना, मी गावाकडून आल्यापासून किचनची डीप क्लिनिंग ही काही केलीच नव्हती. मग अशी मस्तपैकी छान किचनची डीप क्लिनिंग केली. आणि डीप क्लिनिंग केल्यामुळे माझी काही किचनवर गॅसवर काही स्वयंपाक करायची इच्छाच होत नव्हती, कारण ते खराब होईल म्हणून. मग ठरवलं की चला मस्तपैकी बाहेर जेवायला जाऊया. छान असं बाहेर मिरची हॉटेलमध्ये आम्ही जेवायला गेलो. खरंच ते हॉटेल खूप छान होतं बरं का, अप्रतिम. आणि त्यांच्या डिशेस सोबत आहे ना, त्यांचं जेवण देखील छान होतं आणि त्यांच्या जेवणासोबत त्यांच्या डिशेस देखील खूप छान होतं बरं का. स्टार्टर पण खूप छान होतं, पण जेवणाची आम्हाला खूप वेळ वाट बघावी लागली. जेवणाच्या प्रतीक्षेत होतं. आणि लोणच्याची भरणी बघून तर एवढं भारी वाटलं की असं वाटत होतं उचलून घरी घेऊन जावा. आणि तिथली मिरची अशी होती की ती बिलकुल तिखट नव्हती. आणि जेवण झाल्यानंतर मग शेवट छास घेतला आणि घरी आल्यानंतर थोडंसं स्किन केअर रुटीन केलं. चला आपण भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.